नमस्कार शेतकरी बांधवांनो, नुकसान भरपाई पैसे वाटप कधी होणार? भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात आहे। आमची नुकसान भरपाईसाठी किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी केवायसी झालेली आहे, आतापर्यंत खात्यात पैसे आलेले नाही आहेत, किंवा असे लाभार्थी आहेत की त्यांनी केवायसी केलेली आहेत परंतु अर्धेच पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। ज्या पद्धतीने त्यांच्या नावाच्या समोर जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम न जमा होता त्यातून अर्धी रक्कम जमा झालेली आहे। मग अशा लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम कधी मिळणार? त्यानंतर केवायसी ज्यांची पूर्ण झालेली आहे अशा लाभार्थ्यांना जी रक्कम त्यांच्या नावाच्या समोर आहे नुकसान भरपाईसाठी ती रक्कम कधी मिळणार, याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी भरपूर असे लाभार्थी केवायसी केलेले आहेत, जवळपास 3 महिन्यापेक्षा जास्त झालेले आहेत। काही लाभार्थी मार्च मध्ये केलेले आहेत, काही लाभार्थी फेब्रुवारी मध्ये केलेले आहेत, काही लाभार्थी जानेवारी मध्ये केवायसी केलेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत, फक्त नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। मग अशा लाभार्थ्यांना नुकसान भरपाईचे पैसे कन्फर्म मिळणार आहेत, काळजी करण्याची गरज नाही। जी रक्कम तुमच्या नावाच्या समोर होती, जर तुमच्या खात्यामध्ये अर्धे पैसे जमा झालेले असतील तर उर्वरित जे पैसे आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत। येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। आता भरपूर असे लाभार्थी आहेत त्यांची केवायसी आतापर्यंत झालेली नाही, नुकसान भरपाईच्या लिस्टमध्ये नाव आहे, केवायसी केलेले नाही आहेत। मग अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या। जोपर्यंत तुम्ही केवायसी करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत। जर तुम्ही केवायसी केला असेल तर निवांत राहा, कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। वेळ लागेल परंतु येणार म्हणजे येणार। आता तुम्ही परत या ठिकाणी कमेंट कराल, आम्ही भरपूर दिवसापासून हीच बातमी ऐकत आहोत की पैसे येणार येणार येणार। पैसे तर कन्फर्म येणार आहेत, कारण 31 मार्च या ठिकाणी आर्थिक व्यवहार जो आहे तो संपलेला आहे। आता त्यांना जे काही राहिलेलं आहे, म्हणजे जे उरलं सुरलं जुनं जे पेंडिंग आर्थिक व्यवहार आहे ते 31 मार्चला पूर्ण करावं लागतं, आणि नवीन 1 एप्रिल पासून जो पुढील आर्थिक वर्ष आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना पुढील निधीसाठी जे काही अर्थसंकल्प सादर करण्यात आला, मागे अर्थसंकल्प सादर झाला, त्या अर्थसंकल्पामध्ये जी निधी ज्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली होती ते पैसे या ठिकाणी संपवावे लागतात। मग ते पैसे नुकसान भरपाईची असो या विविध योजनेची शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचे पैसे असो, जर तुम्ही ज्या योजनेमध्ये पात्र असाल तर त्या योजनेचे कन्फर्म पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। आता नुकसान भरपाईसाठी काही लाभार्थी कमेंट करत आहेत, व्हॉट्सअपवरती मेसेज करत आहेत, कॉल सुद्धा करत आहेत। मग अशा लाभार्थ्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे। जर तुमच्या कामाचा हा व्हिडिओ नसेल तर या ठिकाणी थांबवा, जर कामाचा असेल तर नक्की तुमच्यासाठी हा उपयोगी व्हिडिओ पडला असेल। जर तुम्हाला कामाचा नसेल तर इतर मित्रांपर्यंत मात्र नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक योजनेबद्दल अचूक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कन्फर्म येत असतात। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।